तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी आलेली आहे आणि त्या कोकण मंडळाच्या लॉटरीच्या अंतर्गत आपण ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तेथील सॅम्पल फ्लॅट, तेथील लोकॅलिटी, तेथील साईट व्हिजिट हे आपण सातत्यानं करत आहोत। आणि गेल्या अनेक दिवसापासून पाहिलं की आपल्याला वेगवेगळ्या साईटला म्हणजे साईट व्हिजिट करण्यासाठी मेसेज केले जात आहेत, कमेंट्स केले जाते की सर तुम्ही अमुक ठिकाणी व्हिजिट करा, आम्हाला तेथील प्रकल्प दाखवा, इतर प्रकल्प जे काही आहेत त्याची माहिती द्या, अशा अनेक वारंवार आपल्याला कमेंट्स येत आहेत। आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसापूर्वी आपण घनसोली जो काही संकेत क्रमांक 420 आणि 424 नीलकंठ जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी साईट व्हिजिट केली होती। तेथे सांगितलं होतं की आम्ही जे काही सॅम्पल फेड आहे ते 1 तारखेपासून आम्ही ओपन करू असं कुठेतरी सांगितलं होतं। आणि आज आहे मित्रांनो 3 ऑगस्ट 2025 आणि आज आपण घनसोलीच्या दोनही प्रकल्पाला साईट व्हिजिट करणार आहोत। नेमका नीलकंठचा जो काही प्रकल्प आहे सेक्टर क्रमांक 9 जो काही नीलकंठ इन्फ्रा आहे आणि जो काही सेक्टर क्रमांक 11 जो काही नीलकंठ पाम आहे त्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करून तेथील सॅम्पल फ्लॅट, तेथील लोकॅलिटी किंवा इतर जे काही महत्त्वाचे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पार्किंग कशी असणार आहे किंवा स्टेअरकेस कसे आहेत, पॅसेज कसं आहे, सॅम्पल फ्लॅट्स कसे आहेत, कारण मी त्या पाम जे काही नीलकंठ पाम आहे स्कीम कोड क्रमांक 424 तेथील 4ही प्रकारचे सॅम्पल फ्लॅट मी शूट केलेले आहेत। आणि त्याशिवाय सेक्टर क्रमांक 9 मध्ये जो काही नीलकंठ इन्फ्रा आहे त्या ठिकाणी मात्र सॅम्पल फ्लॅट बघायला दिला, पण तिथे व्हिडिओ बनवता आला नाही, व्हिडिओ बनवायला परवानगी नव्हती कारण तिथे लोक राहत आहेत, कामगार लोक राहत आहेत। परंतु जे काही आपल्याला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध झालेले आहेत ते सगळे सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला आज संध्याकाळी दाखवणार आहे। जे काही आपल्याला माहिती मिळेल ते सुद्धा मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे। तर आज मित्रांनो संध्याकाळी आपण हे सगळे सॅम्पल फ्लॅट घेऊन येणार आहोत आणि म्हणून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा, जेणेकरून सगळी माहिती किंवा म्हाडाच्या लॉटरी संदर्भातली सगळी माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचत राहील। धन्यवाद।